काढला असणारच. हो अगं असणार म्हणजे? अगं मी तुला बोलले होते की. हा म्हणजे तू काढला असणार म्हणजे मला नीट आता आठवत नाहीये, म्हणजे असणारच, तू काढला असणारच. हो नाही नाही असं होणारच नाही. म्हणजे माहित असताना नंदू अशी चूक करणारच नाही. अगं साधं कोणाला खर्चटलं तरी ती काळजी घेते, पण एवढी मोठी गोष्ट ती कशी विसरेल? हो आणि ते सुद्धा होणार आहे जीजूंची. इम्पॉसिबल. बापरे केवढा त्रास झाला त्यांना या सगळ्याचा. जाऊ दे आता, झालं ते झालं, विसरून जा आता. पहिली वेळ होती, तुला कोणी काय बोलणार नाही. तुला पण काय त्यांची माहिती थोडी एवढी. आणि कोणी काय विचारलं तर आपण हेच सांगायचं आपल्याला माहित नाही बुवा, आहे ना. पण आता ह्याच्या पुढे जरा त्यांची काळजी घेत जा, त्यांच्या पथ्य पाण्याची वगैरे. श्रीमंत माणसात बाबा, श्रीमंत माणसांची श्रीमंत दुखणी. जायफळ चालत नाही, आम्हाला चालतं, परवडतही. अगं जाऊ दे ना मंदा, सोडून दे आता. हा आणि नंदू तूही जास्त विचार करत बसू नकोस. जे झालं ते झालं. एकदा फोन करून चौकशी कर. हो ते बाई कर. हॅलो स्वानंदी. हॅलो काकू. हो हो मीच बोलते. अच्छा समर. हो तू का फोन केलास पण त्याला? त्यांची तब्येत कशी आहे विचारायला फोन केला होता. बरं झालं बाई मीच फोन घेतला. समरची अवस्था ना खूप वाईट आहे. काय म्हणजे काय होतंय? ते हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचंय का त्यांना? नाही नाही अगं ही इज फिजिकली फिट, पण फक्त डोकं ना भयंकर तापलंय त्याचं. आता जर त्यांनी तुझा फोन घेतला असता ना तर तुझं काही खरं नव्हतं बाई. काही बोलतो तो, म्हणजे एरवी त्याच्याकडे बघून असं काही वाटत नाही, पण संतापला ना की अगदी घर डोक्यावर घेतो. वाटेल ते बोलतो, त्याचं त्यालाच समजत नाही तो काय बोलतोय ते. आताही तसंच झालंय ग. तब्येत बरी नसली ना की अशी खूप चिडचिड करतो तो. त्यात आता नेमकं निमित्त झाली तू. मला तर बाई खूप काळजी वाटते ना तुझी. आम्ही काय इलाज नाही म्हणून सगळं सहन करतो, नाही तर आम्ही कुठे जाणार ना. आम्ही आश्रित आहोत. आठवड्यातून एकदा तरी तुला सांगते हा प्रकार असा घडतोच. तुला सगळ्याची सवय नसेल ग, पण तुझं लग्नानंतर कसं होणार ह्याचीच काळजी वाटते मला. पण म्हणजे एक्झॅक्टली काय काय होतंय काय त्यांना? अगं जवळपास हार्ट अटॅक आला होता त्याला. काय तसं तो दिसत नाही, म्हणजे तो स्ट्रॉंग दिसतो पण तब्येतीने एकदम नाजूक येतो. तू पाहिलं असशीलच ना ते सारखं सारखं नाही का हाताला सॅनिटायझर लाव, हे लाव ते लाव, म्हणजे कसं स्वच्छता बाळगत असतो ते त्याच्यासाठी. कारण जरा जरी इन्फेक्शन झालं ना तरी सगळंच संपेल. म्हणजे आम्ही घरातही खूप काळजी असते, घाबरून असतो आम्ही, म्हणजे त्याला कुठला त्रास होऊ नये, इन्फेक्शन होऊ नये, खूप त्याची काळजी घ्यावी लागते. आता आम्ही इतकी काळजी घेतो त्याची, पण तरी सुद्धा ग आजारी पडतो ग सारखा. तूच आता सांभाळ बाई, आम्ही सुटलो. आता काही एवढं तेवढं झालं ना तरी तुझ्यावर येणार. सांभाळून राहा. तू कितीही स्वच्छता राहा, त्याला ते पटणारच नाही. त्याला नुसती सर्दी जरी झाली ना तरी वस्तूंची तोडफोड आदळआपट सुरू असते आमच्या घरात. आता आज तर काय. आणि मी इथे असं शूट करायचंय. ओके अँड द थीम विल बी दिवाळी थीम, म्हणजे एकदम नॅचरल दिवाळी सारखा फील येणार आहे. अगं पण अधीरा, बघा आई, प्यार एक बार होता है, शादी भी एक बार होती है और प्री वेडिंग फोटोशूट भी एक बार होता है. प्लीज 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 आई, प्रो प्लीज. ओके पण पिंट्या दादाचं काय? हे बघ ते जर करणार असतील ना तरच मी करेन. रो यार व्हॉट यार. पिंट्या दादा ऑफकोर्स करेल, व्हाय नॉट. पिंट्या दादा माझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. ओके सो तो हे फोटोशूट नक्कीच करेल.
Of course, why not? Hey, hi. How are you? काय म्हणता ताई झाला का नाश्ता तुम्ही हो झाला इकडे बघ खुर्ची दे हो बसा 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 अगं बाई हे काय लागलं हाताला काय नाही अगं बघ काम करता करता लागलं असेल तिला ना पण एवढी मोठी जखम कशाने झाली कसं दिसतंय ते एक मिनिट मी ना तुम्हाला उघडून दाखवते आदिरा नो नंदुताई जस्ट लेट मी एक्सप्लेन हर काय आहे ना ऍक्च्युली काकू त्या दिवशी मी स्वतःचा जीव घेण्याचा प्रयत्न केला ओके आय ट्राईड टू किल माय सेल्फ तुम्ही नव्हता ना एंगेजमेंट मध्ये म्हणून तुम्हाला माहिती नाही माझा रोहनवरती खूप प्रेम आहे सो आय डिड दॅट हॅपी नाउ हॅपी गंमत करते ती आहो तुम्ही नका मनावर घेऊ अशी गंमत करतात का घरी आलेल्यांचा असा अपमान करतात फारच आगाऊ सून आहे तुमची ए हॅलो तू शांत राहा काय बाई आहे ही किती नोजी बाई ही अतिरा हळू अगं ऐकू जाईल त्यांना बरं ऐक ना आपण काय बोलत होतो ते प्री वेडिंग शूट करूया आपण तू टेन्शन नको घेऊ करूया हा ओ या प्री वेडिंग फोटोशूट या आय एम रिअली सॉरी चला मग मला खूप तयारी करायची प्री वेडिंग फोटोशूटची आणि मला दादालाही सांगायचंय ओके सो चला मी निघते पटकन ओके बाय रो बाय आई बाय येत राहा फिश झालं आता ही शांताबाई पूर्ण सोसायटीमध्ये करणार